चला, आज आपण मामंगदाई यांच्या छोटी शहरे आणि नद्या या एका खास कवितेबद्दल बोलूया. ही एक अशी कविता आहे जी आपल्याला जीवन, मृत्यू आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याबद्दल खूप खोलवर विचार करायला लावते. तर मग सुरू करूया हा प्रवास. या कवितेची सुरुवातच बघा किती जबरदस्त आहे. ही एकच ओळ आपल्याला थेट कवितेच्या गंभीर आणि चिंतनशील वातावरणात घेऊन जाते. ही ओळ ऐकून आपण क्षणभर थांबतोच आणि विचार करू लागतो की लहान शहरांचा आणि मृत्यूचा असा काय संबंध असेल बरं. तर या कवयित्री आहेत मामंग दाय, ईशान्य भारतातल्या एक महत्वाच्या लेखिका. ही कविता त्यांच्या 2004 सालच्या संग्रहातली आहे आणि ह्याची पार्श्वभूमीच खूप महत्वाची आहे. पूर्व हिमालयातील पासीघाट नावाचं एक शांत शहर जे शक्तिशाली सियांग नदीच्या काठावर वसलेलं आहे. खरं तर हा परिसरच या कवितेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, मग कवितेच्या पहिल्या भागात काय आहे? तर इथे कवयित्री आपल्याला एका अशा शहरात घेऊन जातात जिथे प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक कोपऱ्यावर आठवणींचे प्रतिध्वनी आहेत आणि असं वाटतं की काळ जणू काही थांबलाच आहे. दाई ज्या प्रकारे वर्णन करतात ना, की हे शहर जणू काही काळातच अडकून पडलंय. मग तो उन्हाळ्यातला धुरणा असो किंवा हिवाळ्यातले थंडगार बोचरे वारे. इथल्या हवेतच ना एक प्रकारची हुरहुर आहे. काहीतरी संपल्याची, काहीतरी कायमचं गमावल्याची भावना. आणि मग कविता आपल्याला तिच्या अगदी गाभ्याशी घेऊन जाते. इथे एक खूप मोठा संघर्ष मांडलाय. एका बाजूला आहे आपलं आयुष्य, जे इतकं क्षणभंगूर आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपल्या परंपरा, ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. हे बघा, किती सोप्या शब्दात मांडलंय. आपलं वैयक्तिक आयुष्य कसं? तर पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं. कधी आहे, कधी नाही. पण आपल्या परंपरा, आपले विधी, ते मात्र एका चक्रासारखे अविरतपणे सुरूच राहतात. आणि म्हणूनच जेव्हा वैयक्तिक दुःख मोठं वाटायला लागतं, तेव्हा हेच विधी असतात जे समाजाला एकत्र धरून ठेवतात, त्याला एक अर्थ देतात. आणि मग येते ही ओळ, जीवन आणि मृत्यू. जीवन आणि मृत्यू फक्त विधीच कायम आहेत. किती खरं आहे ना? माणसं येतात, जातात, पण परंपरा, रीतिरिवाज मात्र कायम राहतात. जणू काही त्यांना मरणच नाही. आता माणसांच्या जगातून थोडं बाहेर येऊया आणि निसर्गाकडे पाहूया. कारण कवयित्रीसाठी नदी म्हणजे फक्त वाहणारं पाणी नाहीये. त्यांच्यासाठी नदी म्हणजे एक जिवंत अस्तित्व आहे, जिला स्वतःचा आत्मा आहे. फक्त 4 शब्द, नदीला एक आत्मा आहे. किती साधे वाटतात ना? पण यात किती मोठा अर्थ दडलाय. या एका वाक्यात कवयित्री नदीला सजीव बनवतात. ती फक्त भूगोल नाही, तर एक संवेदनशील, श्वास घेणारं अस्तित्व आहे. आणि खरं सांगायचं तर हाच या कवितेचा केंद्रबिंदू आहे. बघा, कवयित्री नदीला कसं माणसांसारखं रूप देतात. ती कधी दुःखाच्या प्रवाहासारखी जमिनीला भेदून वाहते, तर कधी श्वास रोखून स्वर्गाची वाट बघते, म्हणजे मासे आणि ताऱ्यांच्या प्रदेशाची. कारण तिला एक मोठं सत्य माहीत आहे की पाणी हे आत्म्यासारखं असतं, अमर. ते कधीच संपत नाही. आता इथे अमरत्व याचा अर्थ फक्त कधीही न मरणे असा नाहीये. ह्या कवितेच्या संदर्भात याचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ आहे की ही जी समोर दिसणारी नदी आहे ना, ती एका अशा शक्तीशी जोडलेली आहे जी कधीच संपत नाही, जी प्रत्येक बदलाची साक्षीदार आहे. पण या शांत वातावरणात आता एक नवीन संघर्ष उभा राहिला आहे. एका बाजूला आहे परंपरेचं संथ, शांत जग, आणि दुसऱ्या बाजूला आहे आधुनिकतेचा वेगवान झंझावात. आणि या दोन्हींच्या टकरीतून एक प्रकारची चिंता, एक अस्वस्थता जन्माला आलीये. ही अस्वस्थता समजून घेण्यासाठी कवयित्री आपल्याला आधी भूतकाळात घेऊन जातात. एका सुंदर क्षणाची आठवण करून देतात. आनंदी फोटोंनी सजलेले एक देवघर. हे चित्र आहे बालपणीच्या निरागस, शांत दिवसांचं, त्या स्थिरतेचं, त्या समाधानाचं. पण तो भूतकाळ होता. लगेचच वर्तमान काळातली ती अस्वस्थता समोर येते. शहरे वेगाने वाढत आहेत आणि या विकासाच्या धावपळीत आपण काय गमावत आहोत? निसर्ग, आपली संस्कृती आणि जगण्यातला तो साधेपणा. याच गोष्टीची चिंता कवयित्रीला सतावत आहे. तर या चिंतेवर, या अस्वस्थतेवर काही उत्तर आहे का? कविता एक आध्यात्मिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. आणि हे उत्तर दडलंय तिथल्या आदिवासी लोकांच्या श्रद्धेमध्ये. मृत्यूनंतर आत्म्याचा जो प्रवास होतो त्या श्रद्धेमध्ये. ही प्रक्रियाच खूप प्रतिकात्मक आहे बघा. पहिलं, मृतांना पश्चिमेकडे, म्हणजे जिथे सूर्य मावळतो,
त्या दिशेने ठेवलं जातं, जी मृत्यूचं प्रतीक आहे. पण मग आत्मा पृथ्वीतून वर येतो आणि पूर्वेकडे चालायला लागतो, उगवत्या सूर्याच्या दिशेने, म्हणजे पुनर्जन्माच्या दिशेने, एका नवीन आशेच्या दिशेने. आणि मग या ओळी येतात. नदीकाठच्या लहान शहरामध्ये आम्हा सर्वांना देवांसोबत चालायचे आहे. खरं तर ही फक्त त्या शहरातल्या लोकांची इच्छा नाहीये. ही आपल्या सगळ्यांच्या मनातली एक तळमळ आहे. निसर्गासोबत, त्या दैवी शक्तीसोबत एकरूप होऊन शांततेत जगण्याची. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? या कवितेचा अंतिम संदेश काय आहे? आणि ही कविता आजही इतकी महत्वाची का वाटते? ह्या कवितेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात. एक, आपलं आयुष्य कितीही नाजूक असलं तरी आपला सांस्कृतिक वारसा आपल्याला ताकद देतो. 2, निसर्ग म्हणजे फक्त बघण्याची गोष्ट नाही, ती एक जिवंत आध्यात्मिक शक्ती आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विकासाच्या नावाखाली आपण आपलं मूळ, आपल्या निसर्गाशी असलेलं नातं गमावत चाललो आहोत. आणि शेवटी एक प्रश्न उरतो. आपल्या सगळ्यांच्या या धावपळीच्या आधुनिक जीवनात, जिथे सगळं काही इतक्या वेगाने बदलतंय, तिथे आपण त्या शाश्वत गोष्टींशी, त्या चिरंतन मूल्यांशी आपलं नातं कुठे शोधतो, कसं जपतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?